दुधगाव मंडळात अतिवृष्टीचा कहर। रोयला पिंपरीचा पूल वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला, शेतकरी हवालदिल। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील दुधगाव मंडळावर आज अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला। रोहिला, पिंपरी, कौडगाव, कसर, करवली, आसेगाव, वस्सा आदी गावांमध्ये मुसळधार पावसामुळे शेकडो घरांची पडझड झाली असून अनेक घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभ्या पिकात पाणी गेलं असून हंगामाची वाट लागली आहे। दरम्यान रोहिला पिंपरी येथील पूल प्रचंड पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असून त्यामुळे आसपासच्या गावांचा जिंतूर तालुक्याशी संपर्क तुटला आहे। नागरिकांना ये-जा करण्यास प्रचंड अडचणी निर्माण झाल्या असून शाळकरी मुलांपासून आजारी रुग्णांपर्यंत सर्वांचा जीव धोक्यात आला आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे। घरांसाठी नुकसान भरपाई, शेतकऱ्यांसाठी पीक विमा तातडीने लागू करण्याबरोबरच पूल तात्काळ बांधून द्यावा अशी मागणी होत आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या या मोठ्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शासनाने त्वरित पंचनामे करून मदत द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे। गावोगावचे नागरिक आता शासनाच्या मदतीकडे आशेने डोळे लावून बसले आहेत। आज सकाळीच दुधगाव आणि परिसरात प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे। या अतिवृष्टीमुळे सर्व पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे। शेतीतलं सोयाबीन असेल, कापूस असेल, हळद पीक असेल, सर्व पिके उद्ध्वस्त झालेले आहेत। शेतकऱ्याच्या शेतात फक्त पाणी झालेलं आहे। ते बाजूला तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी सोयाबीनचं पीक आहे, परंतु सोयाबीनचं तुम्हाला काही सुद्धा दिसत नाही। संपूर्ण या शेतात पाणी झालेलं आहे। ही काय नदीवरला फोटो नाही, काही नाही। ते शेतकऱ्यांच्या आजूबाजूला शेत आहे, तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी संपूर्ण शेतामध्ये पाणी झालेलं आहे। बाईच्या बी घरात पाणी, सगळा माल टाल भिजून गेलेला आहे, सगळे यांचे भिजलेले आहेत। आज आम्हाला खूप शासनाची गरज आहे मोठी। क्या बोलते हुसेन भाई? माधव मामा यांचे खूप अडचण आहे यांना। आता घरामध्ये राहायला आज घर पडझड झाली इथं आज माझ्या फलाटवाडीमध्ये। तर आज तत्काळ शासनाला आमचा एक कळकळीची विनंती आहे की आमच्या मदतीला येणे आणि लवकरात लवकर। हा, हे आमचे शेखलाल भाई आहे, यांचं बी फार नुकसान झालेलं आहे। बोलो, ठीक आहे, आम्हाला एक मदतीचा हात म्हणून शासनाने एक मदत करावी। आमच्या घरांची पडझड झालेली आहे। आज परतीच्या पावसामुळे रोहिला पिंपरी माझ्या गावामध्ये अनेक घरं उद्ध्वस्त झाली। कोणाच्या शेळ्या वाहून जाय, कोणाचे घरं पड, प्रचंड गरीब माणसांचं नुकसान झालेलं आहे। आज ऐन वेळेला या आमच्या मदतीला कोण येणार? सगळ्यात मोठा प्रश्न। आम्ही ग्रामसेवक साहेबांना वारंवार फोन केला, आम्ही करायचा कुणाला फोन आणि मदत मागायची कुणाला? आम्ही गरीब माणसांना, आम्हाला जनतेला मदतीसाठी कुणाचा हात येणार? आज हे आमच्या फलाटावरचे नागरिक आहेत, जसे चांदबाईचं घर आहे, आज त्यांच्या घरामध्ये पाणी, त्यांच्या शेळ्या वाहून गेल्यात। सुभाष भाऊ म्हणून एक आमच्या इथले एक प्रचंड गरीब कुटुंब आहे, त्यांच्या आज 2 शेळ्या वाहून गेलेल्या आहेत। आज गोरगरिबीमध्ये कसं तरी जगतायत लोक। उदरनिर्वाह करण्यासाठी कोणी शेळी पालन, कोणी कशाचं काही असे कामं करतील लोक, रोज मोलमजुरी। नागूबाई, आपलं काय नुकसान झालंय? घरामध्ये पाणी शिरलंय, बरोबर आहे ना? धान्य, अन्न जे खायचं प्यायचं होतं, कसे वर्षभराचं 2 वर्षात आता अंग येणं मुश्किल आहे। व्हिडिओ बनवणार ना? अतिवृष्टीमुळे चांदभाई, शरीफ भाई आमच्या गावातले गावकरी अत्यंत गरीब परिस्थितीतून कसा तरी संसाराचा गाडा चालू होता, पण आज अतिवृष्टीमुळे यांचं खूप मोठं नुकसान झालंय। घराची पडझड झाली। तरी आता थोडं शासनाने लक्ष करावे आणि मी आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर यांना कळवण्यात येते की थोडीशी तुमच्यातर्फे काहीतरी मदत आमच्या गावाला झाली पाहिजे, कारण की गावचा संपर्क तुटलाय। मुलं शाळेत जाणारे येणारे बऱ्याच प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले। कोणाच्या शेळ्या वाहून गेल्या, कोणाचं काही नुकसान झालं, कोणाची घरे पडली, अनेक घरं उद्ध्वस्त झाली फलाटवाडीवर रोहिला पिंपरी येथे। थोडीशी दक्षता घ्यावी।